नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी, विषय इंग्रजी, युनिट 1.5, चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल, पेज नंबर 23. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल ही पोयम पाहणार आहोत. या ठिकाणी शाळेचं नाव ऐकल्या ऐकल्या आपणा सर्वांनाच आनंद झाला असेल, कारण आता लवकरच आपली ही शाळा सुरू होणार आहे. कोरोनाच्या या प्रदीर्घ कालावधीनंतर आपणही शाळेत जाणार आहोत. आपल्या ही शाळेची घंटा आता वाजणार आहे. सर्वांनाच आनंद झालेला असेल. तर आज आपण चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल ही कविता पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तक समोर ठेवा आणि काळजीपूर्वक ऐका. तर या ठिकाणी पहा, निदा फाजली वॉज अ प्रॉमिनंट हिंदी अँड उर्दू पोएट. तर पहा, या ठिकाणी ही जी कविता आहे चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल ही निदा फाजली यांनी लिहिलेली आहे. निदा फाजली हे मुख्यतः हिंदी व उर्दूचे कवी होते. ही हॅज रिटन मेनी डिफरंट टाईप्स ऑफ सॉंग्स अँड पोएम्स. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी आणि कविता लिहिलेल्या आहेत. ही वॉज ऑनर्ड विथ द नॅशनल हार्मोनी अवॉर्ड. तर या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरचा जो हार्मोनी अवॉर्ड आहे त्यांनी यांना सन्मानित केलेलं आहे. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. म्हणजेच भारत सरकारने सुद्धा यांना पद्मश्री हा किताब देऊन सन्मान केलेला आहे. इन धिस पोयम ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ द अर्ली मॉर्निंग व्हेन चिल्ड्रन गो टू स्कूल. तर पहा, या कवितेमध्ये त्यांनी जेव्हा मुले शाळेला जातात त्यावेळेचे म्हणजे सकाळच्या वेळेचे सुंदर दृश्य चित्राच्या रूपाने रंगवलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण फक्त चित्रच रंगवत नाही तर शब्दांच्या रूपाने सुद्धा आपण एखादा प्रसंग किंवा घटना रंगवून सांगतो. पहा, तर त्याचप्रमाणे कवींनी सुद्धा सकाळच्या वेळी जेव्हा मुले शाळेला जातात त्यावेळचे दृश्य हे सुंदर शब्दांनी रंगवलेले आहे. आपण जेव्हा सकाळी शाळेला जातो तेव्हा वातावरण किती आल्हाददायक असतं. पहा, सकाळी आपल्याला शाळेला जायची गडबड असते. शाळेची आवराआवर करत असताना आपल्याला खूप आनंद होतो. कधी एकदा शाळेत जाऊ आणि शाळेतील मित्रमैत्रिणींना भेटू असं आपल्याला वाटत असतं आणि त्या आनंदातच आपण तयारी करत असतो. तर हे जे सकाळचे वातावरण आहे ते खूपच आल्हाददायक असते. तर कवींनी याच गोष्टी शब्दांच्या रूपाने कवितेमध्ये मांडलेल्या आहेत. कविता पाहण्याअगोदर या ठिकाणी आपल्याला वॉर्मिंग अप म्हणजेच आपला जो मूड आहे तो ताजातवाना करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहा, तर या ठिकाणी पहिला पहा, थिंक ऑफ द फॉलोइंग एव्हरीडे ऑकेजन्स. डिस्क्राईब व्हॉट यू एक्सपिरियन्स इन युअर सराउंडिंग्स यूजिंग ॲट लिस्ट 2 ऑफ युअर 5 सेन्सेस. तर पहा, या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, दर दिवशी घडणाऱ्या पुढील घटनांचा विचार करा. तुमच्या 5 ज्ञानेंद्रियापैकी निदान 2 ज्ञानेंद्रियाचा उपयोग करून तुमच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्ही काय अनुभवता याचे वर्णन करा. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी 5 ज्ञानेंद्रिये आहेत, नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा, तर निदान 2 ज्ञानेंद्रियाचा उपयोग करून आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. म्हणजेच पहा, आपण नाकाने वास घेतो, डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, जिभेने चव घेतो
आणि त्वचेने स्पर्शज्ञान होते. आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. तर या गोष्टी अनुभवताना या ज्ञानेंद्रियाचा आपल्याला कसा उपयोग होतो हे आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहायचं आहे. डिस्क्राईब युअर इमोशन्स, फीलिंग्स अलॉंग विथ युअर सेन्सरी एक्सपिरियन्स. म्हणजेच आपल्याला जे संवेदनशील अनुभव आलेले आहेत, म्हणजेच आपल्या भावना किंवा संवेदना याचेसुद्धा आपल्याला या ज्ञानेंद्रियाचा उपयोग करून वर्णन करायचे आहे. या ठिकाणी आपल्याला ऑकेजन्स म्हणजेच प्रसंग दिलेले आहेत. पहा, एकूण 6 प्रसंग आहेत. व्हेरी अर्ली मॉर्निंग, बिफोर सनराईज म्हणजेच एकदम सकाळी सूर्य उगवायच्या आधी. त्यानंतर दुसरा प्रसंग पहा, अर्ली मॉर्निंग ॲट ऑर अ लिटल आफ्टर सनराईज म्हणजेच सूर्योदय झाल्या झाल्या लगेचचा प्रसंग. त्यानंतर ॲट द टाईम ऑफ स्कूल प्रेयर अँड असेंब्ली म्हणजेच जेव्हा आपल्या शाळेमध्ये प्रार्थना चालू असते किंवा एखादा कार्यक्रम चालू असतो त्यावेळेसचा प्रसंग. त्यानंतर लंच टाईम, ॲट होम ऑर ॲट अ फंक्शन म्हणजेच घरी किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी जेव्हा जेवणाची वेळ असते त्यावेळचा प्रसंग. त्यानंतर ऑन द प्लेग्राऊंड, बिफोर सनसेट ॲट सनसेट म्हणजेच पहा, खेळाच्या मैदानावर सूर्यास्त व्हायच्या आधी किंवा सूर्यास्ताच्या वेळेस. त्यानंतर बेड टाईम म्हणजेच आपल्या झोपण्याच्या वेळी. तर या प्रसंगी आपले जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, या ज्ञानेंद्रियाचा उपयोग करून आपल्याला आलेले अनुभव या ठिकाणी लिहायचे आहेत. तर या ठिकाणी पहा, 5 सेन्सेस म्हणजेच या 5 ज्ञानेंद्रियाचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो, तर याचा उपयोग करून आपल्याला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. म्हणजेच आता या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला अनुभव लिहिताना व्हॉट यू हिअर म्हणजे तुम्ही काय ऐकला, किंवा व्हॉट यू सी तुम्ही काय पाहिला, व्हॉट यू स्मेल फ्रॅग्रन्स ॲरोमा म्हणजेच तुम्हाला कशाचा सुगंध आला. त्यानंतर व्हॉट यू फील ऑर टच वॉर्म एक्सेट्रा म्हणजेच तुम्हाला गरम किंवा थंड या प्रकारचा जो स्पर्श जाणवला त्याबद्दल. त्यानंतर व्हॉट यू टेस्ट स्वीट, डिलिशियस, सॅवरी एक्सेट्रा म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला चव म्हणजे गोड, त्यानंतर स्वादिष्ट, तिखट किंवा आंबट, कडू याप्रमाणे जी चव आहे ती कशी अनुभवला याचे वर्णन करायचे आहे. आणि या ठिकाणी हे वर्णन लिहित असताना आपल्याला काही यूजफुल कीवर्ड्स दिलेले आहेत. पहा कोणकोणते आहेत. स्ट्रॉंग वाइंड म्हणजे जोराचा वारा, लाईट ब्रीज म्हणजे वाऱ्याची मंद झुळूक, त्यानंतर ब्राईट सनलाईट म्हणजे लख्ख सूर्यप्रकाश, हॉट सन म्हणजे एकदम सूर्याची उष्णता कडक असणे, गरम, डार्क म्हणजेच अंधार, पिच डार्क म्हणजेच काळोख, प्लीझंट म्हणजे आल्हाददायक, कूल गार. त्यानंतर आहे पहा कोल्ड म्हणजेच थंड, हॉट म्हणजे गरम, वॉर्म म्हणजे उबदार, बर्ड्स चिर्पिंग म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट, बेल्स म्हणजेच घंटा, हॉर्न म्हणजे गाड्यांचे आवाज, विझल्स म्हणजे शिट्ट्यांचा आवाज, स्वीट साऊंड्स म्हणजेच गोड आवाज. त्यानंतर नॉईज म्हणजे गोंधळ, क्वाईट म्हणजे शांत, सिरीन म्हणजेच अशी एखादी घटना असते की जी आपल्याला खूप आवडते म्हणजेच खूप भारी वाटणे. त्यानंतर नाईस म्हणजे सुंदर, नोबल म्हणजेच या ठिकाणी काय आदर्श, फ्री म्हणजे मुक्त, डिलिशियस म्हणजे स्वादिष्ट. तर या ठिकाणी आपल्याला या कीवर्ड्सचा आणि आपल्या 5 ज्ञानेंद्रियाचा उपयोग करून या ठिकाणी आपल्याला जे प्रसंग दिलेले आहेत त्या प्रसंगाचे वर्णन करायचे आहे. सुरुवातीला पहिला प्रसंग पहा, व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज
म्हणजेच सूर्योदयाच्या आधी सकाळी. तर या ठिकाणी आपल्याला 5 ज्ञानेंद्रियाच्या मदतीने कोणकोणते अनुभव आले, म्हणजेच आपण कोणते आवाज ऐकले किंवा आपल्याला कोणता स्पर्श जाणवला, त्यानंतर आपण काय पाहिलं, हे या ठिकाणी लिहूयात. पहा, एव्हरीथिंग इज काम अँड क्वाईट. फ्यू पीपल आर सीन ऑन द रोड. द कॉक्स आर क्रोईंग. द बर्ड्स आर चिर्पिंग अँड सिंगिंग. स्वीट साऊंड्स रिफ्रेश our minds. The atmosphere is pleasant. We feel fresh. म्हणजेच पहा, या ठिकाणी सूर्योदयापूर्वी म्हणजेच एकदम सकाळी वातावरण एकदम शांत असते. काही लोक आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे कोंबड्यांचा आरवण्याचा आवाज ऐकू येतो. पक्षी किलबिलाट करत त्यांच्या गाण्याचा आवाज ऐकू येतो. गोड आवाजाने आपले मन ताजेतवाने होते. वातावरणात आल्हाददायक असते, त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटते. यानंतर दुसरा प्रसंग पहा. अर्ली मॉर्निंग ॲट ऑर अ लिटल आफ्टर सनराईज. म्हणजेच सूर्योदयानंतर लगेच, म्हणजे सूर्योदय झाल्याचा प्रसंग. मोस्ट पीपल आर फुल्ली अवेक. दे स्टार्ट देअर कोरस. द साऊंड्स ऑफ देअर ॲक्टिव्हिटीज आर हर्ड. टेंडर रेज ऑफ द सन मेक्स द ॲटमॉस्फिअर वॉर्म. वी हिअर द हस्टल अँड बस्टल ऑफ विलेज ऑर सिटी लाईफ. द लाईट प्लीजंट ब्रीज प्लीजेस ऑल. तर पहा, या ठिकाणी सूर्योदय झाल्या बरेचसे लोक जागे झालेले असतात आणि त्यांचा दैनंदिन कार्यक्रम चालू होतो. या ठिकाणी त्यांच्या म्हणजेच ते जे काम करतात त्यांचे वेगवेगळे आवाज आपल्याला ऐकू येतात. सूर्याची कोवळी किरणे वातावरणात पसरतात. त्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे आवाज आपल्याला ऐकू येतात. सूर्याच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे वातावरण आल्हाददायक होते. यानंतर तिसरा प्रसंग पहा. ॲट द टाईम ऑफ स्कूल प्रेयर अँड असेंब्ली. म्हणजे जेव्हा शाळेमध्ये आपली प्रार्थना चालू असते त्यावेळेचा प्रसंग. द बेल रिंग्स फॉर द प्रेयर्स. स्टुडंट्स आर प्रेईंग डिवोशनली. There is complete silence everywhere. There is serene atmosphere. Students are prepared for their daily lessons. They move to attend the assembly with great enthusiasm. तर पहा, ठिकाणी जेव्हा शाळेमध्ये आपल्या प्रार्थनेची वेळ झालेली असते तेव्हा शाळेची घंटा वाजते. विद्यार्थी परिपाठ घेण्यासाठी तयार होतात. वातावरणामध्ये एकदम शांतता असते. म्हणजेच हे वातावरण सर्वांना भारी हवेसे वाटते. विद्यार्थी त्यांचा जो परिपाठ आहे ठरलेला तो परिपाठ एकदम शांत वातावरणामध्ये घेतात. यानंतर पुढचा प्रसंग पहा. लंच टाईम ॲट होम ऑर ॲट अ फंक्शन. म्हणजेच आपल्या घरी किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जेवण्याच्या प्रसंगी. वी कॅन स्मेल फ्रॅग्रन्स ऑफ फूड. एव्हरीवेअर इज नॉईज. वी कॅन टेस्ट स्वीट डिलिशियस फूड. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अन्नाचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो. त्याचप्रमाणे वातावरणामध्ये गोंगाट असतो आणि आपण वेगवेगळ्या पदार्थाची स्वादिष्ट चव चाखून पाहतो. यानंतर पुढचा प्रसंग पहा. ऑन द प्लेग्राऊंड बिफोर सनसेट ॲट सनसेट. म्हणजेच सूर्यास्ताच्या आधी किंवा सूर्यास्ताच्या वेळी खेळाच्या मैदानावर. चिल्ड्रन्स आर प्लेईंग अँड मेकिंग सो मच नॉईज.
At sunset, atmosphere becomes peaceful. We can see birds are returned to their home. म्हणजेच खेळाच्या मैदानावर मुले खूप आवाज करत असतात आणि खेळत असतात. सूर्यास्ताच्या वेळी वातावरण शांत असते आणि या वेळेला पक्षी त्यांच्या घरट्यामध्ये परतत असल्याचे आपण पाहतो. यानंतर शेवटचा प्रसंग पहा, बेड टाईम. वी कॅन फील क्वाईट. आउटसाइड द विंडो वी सी द डार्कनेस. बिकॉज ऑफ स्ट्रॉंग वाइंड वी फील कोल्ड ॲट समटाईम्स. वी कॅन स्मेल नाईस फ्रॅग्रन्स ऑफ फ्लावर्स. म्हणजेच जेव्हा झोपण्याची वेळ झालेली असते त्यावेळेला आपल्याला खूप शांत वाटते. त्याचप्रमाणे खिडकीच्या बाहेर आपल्याला अंधार दिसतो. तसेच बऱ्याच वेळेला जोराचा वारा आल्यामुळे आपल्याला थंडी देखील वाजते. फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे 6 प्रसंग दिलेले होते त्या प्रसंगाचे वर्णन आपण या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले होते, कीवर्ड्स, त्यांचा वापर करून आणि आपल्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग करून वर्णन लिहिलेले आहे. यामध्ये आणखी काही चांगली वाक्य तुम्ही तुमच्या मनानेसुद्धा लिहू शकता. यानंतर पेज नंबर 23वरील शेवटचा पॉईंट आहे पहा, वॉर्मिंग अप. तर यामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट डू यू सी ऑन युअर वे टू स्कूल एव्हरी डे? लिस्ट ॲट लिस्ट 5 ऑफ द प्लेसेस ऑर पीपल. म्हणजेच आपण दररोज शाळेला जातो तेव्हा शाळेच्या वाटेवर तुम्हाला काय दिसते? कोणत्याही 5 ठिकाणांची किंवा व्यक्तींची नावे लिहा. उत्तर पहा, प्लेसेस, व्हेइकल्स, शॉप्स, टेम्पल्स, बिल्डिंग्स अँड ट्रीज. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा आपण शाळेला जात असतो तेव्हा आपल्याला रस्त्यावर वाहने, दुकाने, त्यानंतर मंदिर, मोठ्या मोठ्या इमारती किंवा झाडे दिसतात. यानंतर पर्सन्स म्हणजेच व्यक्ती पहा, ग्रीन ग्रॉसर, स्टुडंट्स, मिल्कमॅन, ऑफिस गोअर्स, वर्कर्स. म्हणजेच आपल्याला शाळेला जाताना वेगवेगळे दुकानदार, त्यानंतर विद्यार्थी, दूधवाला, ऑफिसला जाणारे, त्यानंतर काही कामगार यासारख्या व्यक्ती दिसतात.